तर 18 दिवसानंतर सुद्धा आरोपींना अटक होत नाही। पोलीस काय करतायत असा सवाल प्रकाश सोळंके यांनी केलाय। या प्रकरणामध्ये लक्ष घातलंय असं म्हणता आणि अजूनही खंडणीखोराला अटक होत नाही असं म्हणत अजितदादा गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंनी सरकारला घरचा आहेर दिलाय। मंत्री आणि आमचे नेते अजितदादा पवार यांनी आता हे प्रकरणामध्ये त्यांनी लक्ष घातलंय असं म्हणतात, परंतु अद्यापही आरोपींना अटक नाही, खंडणीखोराला अटक नाही। आता हे राजाश्रय असल्याशिवाय होतात का या गोष्टी? एक आरोपी 18 दिवस फरार राहतो आणि पोलिसांना त्यांना पकडता येत नाही। पूर्ण बीड जिल्ह्याच्या प्रशासनावर आणि पोलीस प्रशासनावर काही लोकांची दहशत आहे, काही लोकांचा प्रभाव आहे। त्यांना त्या लोकांना विचारल्याशिवाय ते काही करू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे। आता या खुना खंडणीमधले आरोपी आहेत वाल्मिक कराड, यांचीच संपूर्ण प्रशासनावर दहशत आहे। बीड जिल्ह्यामधल्या पोलीस यंत्रणेला फक्त मोबाईलचे सीडीआर कार्ड, आम्ही माझी पत्रकार परिषद घेतली त्या दिवशी सांगितलं, पहिल्या दिवसापासून सांगतोय, जे आरोपी आहेत ज्यांच्याकडे जनतेचा रोख आहे, जे काय तुम्ही मास्टरमाइंड आहेत असं जनता म्हणते, आम्ही म्हणतोय, सर्वजण म्हणतात, त्या या सर्वांचा कमीत कमी सीडीआर काढा। आरोपी त्यांच्या घरी येत असं कळतंय। पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्या एखाद्या मंत्र्याला द्यायचं असेल तर स्वतः अजितदादांनी जर घेतलं तर अजितदादांना सुद्धा कळल की या बीड जिल्ह्यामध्ये काय काय घडलंय। अजितदादांनी जे सगळे लोक ज्यांना बळ दिलंय ते लोक काय काय उद्योग करतात बीड जिल्ह्यात, ही जर काढायचं असेल तर अजितदादाला पालकमंत्री घेतल्यावर कळल ना। ज्या खुनाचा तपास सुरू आहे, ज्या हत्यांचा तपास सुरू आहे, तो जर निष्पक्ष व्हायचा असेल, निष्पक्षपणे व्हायचा असेल, पारदर्शक व्हायचा असेल तर मी खात्रीने सांगतो की एकही मुंडे सध्या तपास पूर्ण होईपर्यंत सत्तेत असता कामा नये। महाराष्ट्राची जनता म्हणते की आता संजय राऊतांनी सकाळचा भोंगा जो चालू केलाय तो बंद करावा, आता लोक कंटाळलेली आहेत, तर त्याने तुम्ही ज्या पद्धतीने वक्तव्य करत राहिला तर विधानसभेला लोकांनी तुम्हाला नाकारलं, इतक्या पद्धतीने नाकारलं की तुम्ही विरोधी पक्षनेता सुद्धा देऊ शकला नाही, तितकं दुर्दैव आहे। लोकांचा एक रोष आहे आणि ह्या रोषामुळे ते, परंतु ह्या गुन्ह्यामध्ये खरं पाहायला पाहिजे की मुंडे साहेबाचा खरंच हात आहे का, पंकजाताईचा खरंच हात आहे का। ह्या काही नसताना त्यांच्या उगाच मागणी कुणी करते म्हणून राजीनामा घेणं हे मला काही योग्य वाटत नाही। ही जर त्यांचा हात असेल, जर त्यांचा आशीर्वाद असेल तर ही मागणी असणं साहजिक आहे, परंतु जे कोणी मास्टरमाइंड जोपर्यंत पकडला जात नाही आणि जोपर्यंत त्या घटनेच्या मुळापर्यंत जात नाहीत, आपण कुणावरती आरोप करणं किंवा कुणाचा राजीनामा मागणं मला वाटतंय ते व्यावहारिक नाहीये।